गुड मॉर्निंग स्टुडंट. मी रवी सर, श्री चौंडेश्वरी सायन्स अकॅडमी, बायोलॉजी डिपार्टमेंट. एन.सी.आर.टी 12 एन.सी.आर.टीनुसार इकोलॉजीमध्ये इकोसिस्टम लेक्चर नंबर आपण या ठिकाणी 6मध्ये लेक्चर नंबर 6मध्ये आहे. नीटसाठी हा टॉपिक इम्पॉर्टन्स आहे. प्रत्येक वर्षी नीटमध्ये ह्यामध्ये क्वेश्चनची रेंज वाढाल्या. तर आपण लेक्चर नंबर 6मध्ये आहे. लेक्चर नंबर 1 to 5 हे कंटिन्यू सिक्वेन्सली तुम्ही काय करा, वॉच करा. त्यानंतर तुम्हाला काय होईल, बरं वाटेल किंवा ते समजून घेण्यास बरं होईल. लक्षात. तर आपण लेक्चर नंबर 6वर या ठिकाणी आहे. तर यापूर्वी मी काही क्वेश्चन तुम्हाला विचारतो MCQ, त्याचे ॲन्सर मला कमेंटमध्ये द्या. इकॉलॉजिकल पिरॅमिड कन्सेप्ट देणाऱ्या सायंटिस्टचं नाव. इकॉलॉजिकल पिरॅमिडची कन्सेप्ट देणारे सायंटिस्टचं नाव. टर्म इकोसिस्टम देणाऱ्या सायंटिस्टचं नाव. सेकंड वन आहे टर्म इकोसिस्टम, कोण दिलं. तर ही 2 MCQ आहे. तुम्ही कमेंटमध्ये द्या, नाहीतर मी ॲन्सर नंतर तुम्हाला सोडीन. तर आपण या ठिकाणी इकॉलॉजिकल सक्सेशन आता एक पहिला शब्द आला आहे आपल्यासमोर, सक्सेशन. बायोलॉजीमध्ये जर काय महत्त्वाचं असेल तर टर्मोलॉजी. जर तुम्हाला टर्मोलॉजी चांगल्या समजल्या तर तुम्हाला बायोलॉजी इझी येणार. तर इथे काय लागले बघा की सक्सेशन म्हणजे काय होणार, अनुक्रमणिका. एकानंतर एक येणारे इव्हेंट. आपल्या प्रयोग शाळेमध्ये असते ना, प्रयोग होई असते बघा, क्रमांक 1 क्रमांक 2 अशी जी अनुक्रमिका लिहिली असते यालाच म्हणते आपण सक्सेशन. द बायोटिक कम्युनिटी अ डायनॅमिक नेचर. द सक्सेसिव्ह रिप्लेसमेंट ऑफ कम्युनिटी इन अ एरिया ओव्हर अ पिरियड टाईम इज नोन ॲज इकॉलॉजिकल सक्सेशन. काय समजलं का बघा, सक्सेशन समजलं, अनुक्रमणिका. तर नेचरचं जे डेव्हलपमेंट झाले, निसर्गाचा विकास कसा झाला असेल बघा, हे संपूर्ण इव्हेंट आहे. पहिला या ठिकाणी लायकेन ग्रो झाले. त्या लायकेनचं नाव काय आहे, क्रिस्टोज लायकेन. त्यानंतर काय ना, लायकेनपासून मॉसेस बनलं. मॉसेसपासनं ग्रास, हर्ब, शर्ब, ट्री, स्मॉल टी, लार्जर ट्री आणि फॉरेस्ट बनलं. ह्यो जो सिक्वेन्स आहे ह्याला या ठिकाणी इकॉलॉजिकल सक्सेशन म्हटलं आहे. लक्षात. तर लक्षात ठेवा, जे लाईफ आहे ही स्टेबल नाही आहे, जीवन हे स्थिर नाही आहे, तर डायनॅमिक आहे. ते काय आहे, सतत चेंज होत असते, बदलत असते. तर बघा, समजा आपण एखाद्या ट्रॉपिकल रेन फॉरेस्टमध्ये गेलो, एखाद्या आपण घनदाट अशा जंगलामध्ये ट्रॉपिकल रेन फॉरेस्टमध्ये गेलो तर आपल्याला पाहायला भारी वाटेल ना. जंगल सफारी, त्यांची जीप वगैरे असतात, त्यात नाद घेऊन जातात. तुम्हाला टायगर वगैरे ॲनिमल्स पाहायला मिळतात, डिफरंट ग्रासेस प्लांट पाहायला मिळतात आणि ते बघितल्यावर मन सुंदर छान असं वाटते. परंतु आपण जर विचार केला, आज जे दिसणारे जे फॉरेस्ट आहे ते अचानक बनले नाही, ह्याला वर्षानुवर्ष लागलेले आहेत. समजा आपल्याकडं टाईम मशीन आहे, आपल्याकडे काय आता टाईम मशीन आहे, आणि टाईम मशीननुसार आपण हजारो वर्ष मागे गेलो तर आता जे दिसणारं फॉरेस्ट आहे ते असं दिसणार नाही. तर तिथं काही दगड वगैरेच पाहायला मिळणार. लक्षात. याचा अर्थ काय होणार की सुरुवातीला जे काही सुरुवात होती ती जी स्टोन्स होती त्यावर लायकेन ग्रो केलं. लायकेन, मॉसेस, ग्रास, हर्ब, शर्ब आणि फॉरेस्ट असं बनलं. यालाच म्हणायचं इकॉलॉजिकल सक्सेशन. तर आपल्यासमोर एक इमेज आहे बघा. ॲन्युअल प्लांट, पेरिनल प्लांट, शर्ब, सॉफ्ट ट्री आहे आणि हार्ड ट्री. पण तुझे टाईम गॅप आहे, टाईम गॅप अचानक नाही आहे, हे धीम्या गतीनं असा काय गेला, विकास होत गेलेला आहे. पॅसेज ऑफ टाईम, ह्यासाठी वेळ कालावधी लागलेला आहे. आज आपण एखादं जंगल किंवा डिफॉरेस्टेशन करतोय, ते फॉरेस्ट बनण्यासाठी हजारो वर्ष लागलेले आहेत. लक्षात. तर समोर एक इमेज आहे, इमेज नंबर 1.
हे काय नुसतं स्टोन्स आहेत, दगड दिसतात. इमेज नंबर 2 मध्ये इथं लायकेन ग्रो करायला आहेत. त्यानंतर तुम्हाला मॉसेस ग्रास दिसाले. इमेज नंबर 3 मध्ये ट्री दिसाल्यात. 5 मध्ये पण ट्रीज आहेत आणि 6 मध्ये असं प्रकारे तुम्हाला फॉरेस्ट दिसाली. तर हा जो सिक्वेन्स आहे 1 to 6 यालाच म्हणतोय इकॉलॉजिकल सक्सेशन. बोथ बायोटिक अँड अबायोटिक कंपोनंट इन्व्हॉल्व सच चेंज. टर्म सक्सेशन अंडरलाईन करा, नीटमध्ये विचारण्यासारखे क्वेश्चन आहे. टर्म सक्सेशन, हल्ट 1885. सक्सेशन इज अ नॅचरल प्रोसेस by which same locality come successively colony by a different group or community of the plant. It orderly change in community. ODUM underline करा, ODUM ODUM called ecosystem development. तर पहा की पृथ्वीवर जे काही जीवन बनले, तर पृथ्वीवर सुरुवातीला माउंटेन फक्त डोंगर होते, दगड होते म्हणूया. ह्या स्टोन्सवर, या माउंटेनवर क्रिस्टो लायकेन ग्रो झालं. त्यानंतर फॉलिक लायकेन ग्रो झालं. लायकेन नंतर मॉसेसनं रिप्लेस केलं आणि ह्याच वेळी सॉईलचे फॉर्मेशन व्हायला लागलं आणि सॉईलचे फॉर्मेशन होऊ लागलं आणि आज तुम्हाला अँजिओस्पर्म प्लांट पाहायला मिळालं. तर ह्यामध्ये बायोटिक आणि अबायोटिक दोन्ही कंपोनंटमध्ये चेंज होत गेलेला आहे. तर बघा, तर इथं तुम्हाला फक्त बेअर रॉक दिसायला, नुसतं रॉक आहे, रॉक. इथं लायकेन ग्रो करायला, स्मॉल ॲन्युअल प्लांट, छोटे छोटे प्लांट्स आहेत. ग्रास अँड पेरिनल 100 इयर्स चालले. त्यानंतर इंटरमिडिएट स्पेशीज आहेत, ग्रास, शर्ब. आणि लास्ट वन आहे की एकदम हायटेड क्लायमॅक्स कम्युनिटी, इथं चेंज होणार नाही. तर अशा प्रकारे हजारो वर्ष बदल झाल्यानंतर आज एखादं फॉरेस्ट बनते. कॉजेस ऑफ सक्सेशन. इनिशियल कॉजेस क्लायमेट, काय म्हटले, क्लायमेट अँड बायोटिक, क्लायमेट अँड बायोटिक. त्यानंतर या ठिकाणी नेक्स्ट पॉईंट आहे बघा की कॉजेस ऑफ सक्सेशन. इनिशियल कॉज क्लायमॅटिक अँड अ बायोटिक, थोडं समजावून घ्यायचा प्रयत्न करूया एकदा. तर काय आलं बघा, इकॉलॉजिकल सक्सेशनचे पॅरामीटर काय आहे, मापक काय आहे किंवा मानक. तर हे आहे, परिवर्तन हे निश्चित दिशेमध्ये होणार आणि पहिली कम्युनिटी ही दुसऱ्या कम्युनिटीसाठी अनुकूल असे वातावरण तयार करणार. जसं लायकेननं मॉसेससाठी काय केलं, इन्व्हायरमेंटमध्ये सॉईल तयार करून ठेवली. मॉसेसनं ग्राससाठी सॉईल तयार करून ठेवली. तर प्रायमरी सक्सेशनमध्ये जिथं जीवन नव्हतं तिथे जीवन निर्माण करण्यासाठी सुरुवात झाली. त्याला पायोनियर म्हटलं आपण. समजा एखाद्या जंगलमध्ये वनवा लागला म्हणतो आपण, फॉरेस्टला आग लागली असे म्हटलं, तर या ठिकाणी जीवनाची सुरुवात होते, परत जीवन कारणं सुरू होणार. ह्याला म्हणणार आपण सेकंडरी सक्सेशन. प्रायमरी सक्सेशन वेगळं. काय होतं, पृथ्वीवर काहीच नव्हतं, फक्त स्टोन होतं, लायकेनपासून सुरुवात झाली. परंतु सेकंडरी सक्सेशनमध्ये चेंज आहे की एक फॉरेस्ट होतं, त्या फॉरेस्टला आग लागली आणि त्यामुळं तिथं जीवन परत सुरू होणार, तर सेकंडरी सक्सेशन म्हणणार. याचा अर्थ मला सांगा, प्रायमरी सक्सेशन फास्ट की सेकंडरी? तर बरोबर आहे, सेकंडरी सक्सेशन. कारण काही जे जीव असतील ते सॉईलमध्ये, ज्यावेळी जंगलाला आग लागली असेल तर काही जे कंटेन आहे ते सॉईलमध्ये राहिले असतील आणि जीवन तिथूनच सुरुवात झाली असेल. लक्षात. समजा एखाद्या निर्जन डोंगरावर गेलो, तिथं हाय टेम्परेचर आहे, रेनफॉल होत नाही, या ठिकाणी लायकेन पण ग्रो होणार नाही. याचा अर्थ क्लायमेट कंडिशन पण महत्वाचं आहे. इथं नाव दिले बघा, इथे एक नाव दिले इकेसिस किंवा कंटिन्युअस कॉज. इकेसिस म्हणजे काय,
की बाहेरून नवीन नवीन सीड येणार, स्पोर येणार, ह्याला मायग्रेशन, याची संख्या वाढणार, ॲग्रिगेशन, यानंतर कॉम्पिटिशन होणार, स्पर्धा, कॉम्पिटिशन, काही कॉम्पिटिशनमुळे काही स्पेसिस नष्ट होणार, रिॲक्शन, आणि त्यानंतर फायनल जे क्लायमेट बनणार त्याला स्टेबिलाइज, काय म्हणणार, स्टेबिलाइज क्लायमेट बनणार. हे नाही ट्रेंड ऑफ सक्सेशन, कंटिन्युअस चेंज इन द काइंड ऑफ ॲनिमल अँड प्लांट, increase diversity, increase in organic matter and biomass and decrease annual. तर यामध्ये ट्रेंड काय काय पाहिला आपण. its community response to environment over time, an important characteristic of all community that their composition and structure constantly change in response to changing environment condition. This change is orderly and sequential parallel with the change by physical environment. तर बघा एनसायटी काय सांगत्या, सक्सेशनमध्ये कालावधीनुसार, समयनुसार, वेळेनुसार एकानंतर एक असे स्पेसिस निर्माण होणार. इन्व्हायरमेंटमध्ये बदल झाला तर कम्युनिटीमध्ये सुद्धा बदल होणार, आणि हे बदल आहे हे निश्चित क्रमाने होत जाणार. एक बदल जे आहे ते निश्चित क्रमाने बदल होणार. तर परत एकदा बघूया बघा, हे रॉक आहे, लायकेन आहे, ग्रास आहे, मिक्स्ड हार, शर्ब, एंग फॉरेस्ट, मॅच्युअर फॉरेस्ट, आणि लास्ट आहे क्लायमॅक्स फॉरेस्ट. हे स्टेबल आहे, ह्यामध्ये आता चेंज होणार नाही. दिस चेंज लीड टू फायनली टू कम्युनिटी that is near equilibrium with the environment, that is called a climax community. बघा क्लायमॅक्स कम्युनिटी म्हणजे काय, क्लायमॅक्स कम्युनिटीमध्ये अधिक बायोडायव्हर्सिटी असल्यामुळे इन्व्हायरमेंटमध्ये जरी थोडा बदल झाला तर सर्व स्पेसिस डिस्ट्रॉय होणार नाहीत, काही सर्वाईव्ह होणार. द ग्रॅड्युअल अँड फेअरली predicate change in species composition give is area is called succession. बघा ही महत्व आहे, ही नोटबुक मधील आहे, IMP आहे, इकोलॉजिकल सक्सेशन म्हटले. ड्युरिंग सक्सेशन some species colonies in area and their population became more numerous, where population of their species डिक्लाइन अँड इव्हन डिसअपियर. तर काय आले बघा की जीवन जे आहे, लाईफ जे आहे, लायकेन पासून सुरू झाली. आता लायकेन पासून सुरू झाली, ह्या कम्युनिटीला आपण लायकेनला म्हणणार पायोनियर कम्युनिटी, आणि यानंतर एक नंतर एक अशा कम्युनिटी येत जाणार, आणि सर्वात शेवटी जे आहे ते क्लायमॅक्स तयार होणार. आणि ड्युरिंग द सक्सेशन यावेळी स्पेसिसच्या कॉलनी एक एक एरियामध्ये येणार, त्यांची पॉप्युलेशन होणार, संख्या वाढणार, आणि या स्पेसिस यांची एक डिक्लाइन, एक मर्यादा असणार, आणि त्यानंतर त्या डिसअपिअर होणार. द एंटायर सिक्वेन्स ऑफ कम्युनिटी सक्सेसिव्हली चेंज इन एरिया इज कॉल्ड अ शेअर, इज कॉल्ड अ शेअर किंवा शेअरल म्हटलं जातं. येस, the individual transitional community are term seral किंवा seral stage is called as a seral किंवा seral community. तर प्रत्येक वेळी बघा एकानंतर एक कम्युनिटी येत चालल्या, एक कम्युनिटी त्या, दुसरी कम्युनिटी त्या, कारण एक कम्युनिटी दुसऱ्या कम्युनिटीसाठी फेवरेबल इन्व्हायरमेंट तयार करून ठेवत्या, आणि याला म्हणतो आपण सेरल. यालाच काय म्हणते, शेअर पण म्हटलं चालेल. प्रत्येक वेळी जी नवीन कम्युनिटी येत्या ती पहिल्या कम्युनिटीपेक्षा जास्त बायोमास तयार करत्या. दिले बघा, द सक्सेसिव्ह सेरल स्टेज चेंज इन डायव्हर्सिटी स्पेसिस ऑर्गॅनिझम, इन्क्रीज नंबर स्पेसिस अँड ऑर्गॅनिझम ॲज वेल ॲज इन्क्रीज द टोटल मास. द प्रेझेंट डे community in
the world have come to because succession that has occurred over millions years since the start of life. तर आज आपल्याला जी बायोडायव्हर्सिटी मिळत्या त्यामध्ये अशा बऱ्याचशा कम्युनिटी येत गेल्या आणि त्यामुळं आज तुम्हाला अर्थवर बायोडायव्हर्सिटी पाहायला मिळत्या. यासाठी मिलियन्स इयर या ठिकाणी खर्च झालेले आहेत. ॲक्च्युअली सक्सेशन अँड इव्हॉल्युशन वूड हॅव बीन पॅरलल प्रोसेस, की आपण जो जैव विकास किंवा झूलॉजी इव्हॉल्युशन ज्याला म्हणतो ह्यालाच बॉटनीमध्ये सक्सेशन म्हणतोय. तर सक्सेशन आणि इव्हॉल्युशन हे दोन्ही पॅरलल समांतर आहे. तर जोपर्यंत प्लांट कम्युनिटीचा विकास होणार नाही, मी काय म्हणतोय, जोपर्यंत प्लांट कम्युनिटीचा विकास होणार नाही तोपर्यंत ॲनिमल कम्युनिटीचा पण विकास होणार नाही. म्हणून बघा की डेझर्टमध्ये बायोडायव्हर्सिटी जैव विविधता कमी आहे, पण ट्रॉपिकल रेन फॉरेस्टमध्ये बायोडायव्हर्सिटी जास्त पाहायला मिळते. सांगितले तुम्हाला परत द फार्मर इज पाला. तर दिले बघा, तर प्रायमरी सक्सेशन अँड लॅटर टर्म इज सेकंडरी सक्सेशन. प्रायमरी सक्सेशन न्यू कूल लेयर, बेअर रॉक, न्यू क्रिएटेड पॉन्ड अँड रिझर्व इज इस्टॅब्लिश ऑफ न्यू बायोटिक कम्युनिटी जनरली स्लो. की नवीन जे आहे प्रायमरी ती याला वेळ लागणार. बिफोर अ बायोटिक कम्युनिटी डायव्हर ऑर्गॅनिझम कॅन बिकेम इस्टॅब्लिश मस्ट बी सॉइल डिपेंडिंग अपॉन मोस्टली ऑन क्लायमेट. इट टेक annual process several hundreds and thousands year for produce fertilized soil and bark. तर बघा की प्रायमरी सक्सेशनमध्ये की काय होती, अर्थवर फक्त स्टोन होतं, रॉक होतं. या रॉकला सॉईलमध्ये येत असताना बराचसा या ठिकाणी वेळ लागला. लायकेनपासून मॉसेस पर्यंत सॉईलचं फॉर्मेशन झालं आणि सॉईल फर्टाईल सॉईल बनल्यानंतर तिथं काय झालं, फॉरेस्ट बनायला सुरुवात झाली. स्टेजेस ऑफ प्लांट सक्सेशन. पहिला काय, कॉलनीज म्हणजे लायकेन मॉसेस. सेकंडर आहे पायोनियर ग्रास, हर्बिसियस प्लांट वीड, शर्ब ब्रुसेस आणि लास्ट वन आहे क्लायमॅक्स. हे क्लायमॅक्स आहे, हे स्टेबल आहे. सेकंडरी सक्सेशन, मग अशी मी सांगितलं होतं की एखाद्या जंगलामध्ये आग लागल्यानंतर तिथून नष्ट झाल्यानंतर, संपूर्ण जंगल नष्ट झाल्यानंतर तिथं परत नवीन जीव बनण्यासाठी काय होणार, परत सुरुवात होणार. परंतु यासाठी जास्त कालावधी लागणार नाही, कारण काही जे कंटेन आहेत ते सॉईलमध्ये राहणार, काही जे स्टेम आहेत, काही सीड आहेत ते काय ना सॉईलमध्ये राहू शकतात आणि परत नवीन लाईफ सुरुवात होणार. म्हणजे सेकंडरी सक्सेशनला जास्त वेळ लागणार नाही, परंतु प्रायमरी सक्सेशनसाठी वेळ लागणार. बघा, एरिया वेअर नॅचरल बायोटिक क्लायमेटी हॅव बीन डिस्ट्रॉय. काय म्हणतात, एखाद्या भागामध्ये जैवविविधता अचानक नष्ट होत्या. अँड अबाउंस फॉर्म लँड बर्न, डिफॉरेस्ट्रेशन, जंगलतोड म्हटलं आपण. सिन्स सेम सॉईल सेडिमेंट प्रेझेंट, सेकंडरी सक्सेशन फास्टर दॅन प्रायमरी. परंतु इथे दिले बघा, हे अंडरलाईन करून घ्या, हा MCQ आहे. सेकंडरी सक्सेशन इज फास्टर दॅन प्रायमरी सक्सेशन. कारण का, इथं ऑलरेडी सॉईल आहे, परंतु काय आलंय की काही जे सीड वगैरे आहेत ते काय होणार, परत लाईफ सुरू करू शकतात. परंतु प्रायमरी सक्सेशनमध्ये फक्त रॉक होतं, चट्टान होतं, डोंगर होतं, तिथं लाईफ बनण्यासाठी बराचसा कालावधी लागणार होता, कारण लायकेनपासून सुरुवात होणार होती. पण तो सेकंडरी सक्सेशनमध्ये काय झालंय की डिफॉरेस्ट्रेशन झालंय, जंगलतोड झालंय, जंगलमध्ये आग लागलेली आहे, त्यामुळं बायोडायव्हर्सिटी तिथं नष्ट झाल्या, परंतु परत बनण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही. डिस्क्रिप्शनल इकोलॉजिकल सक्सेशन युजली फोर्स ऑन द चेंज इन मेटल अँड इन व्हेजिटेशन. तर काय सांगितलंय बघा, डिस्क्रिप्शनल इकोलॉजी सक्सेशन
जर एखाद्या एरियामध्ये तुम्ही डिस्क्रिप्शन म्हणजे काय डिस्टर्ब केला, डिफॉरेस्ट्रेशन केला किंवा जंगलमध्ये आग लागली, तर त्या ठिकाणी त्या पहिल्याच्या स्पेसिसमध्ये नवीन स्पेसिस काही प्रजाती येणार आणि त्यामुळं काय करणार, ओल्ड जे प्रजाती आहेत स्पेसिस प्लांट ॲनिमलच्या तिथून निघून जाणार, तिथून व्हेजिटेशन काय होणार, चेंज होणार आणि व्हेजिटेशन चेंज झाल्यामुळं म्हणजे प्लांट तिथे चेंज झाल्यामुळं तिथील ॲनिमल पण चेंज होणार. दिस व्हेजिटेशनल चेंज टर्न अफेक्ट फूड. बघा, तर व्हेजिटेशन चेंज झाल्यामुळं तिथं प्लांट जे ग्रो होणारे चेंज झाल्यामुळं तिथे ॲनिमल टाईप पण चेंज होणार. सक्सेशन प्रोसेस, द नंबर अँड द टाईप ऑफ ॲनिमल डिकम्पोजर ऑल्सो चेंज. आणि ह्यामुळे सक्सेशनच्या प्रोसेसमुळं की तेथे असणारे प्लांट, ॲनिमल, डिकम्पोजर यांच्या स्पेसिससुद्धा चेंज करतात. तर हे बुकमधले दिलेल्या डायग्राममध्ये, तर तुमच्याकडे एनसीईआरटी बुकमध्ये आहे. तर बघा, तर तुम्हाला या ठिकाणी तर बुकमध्ये फिगर नंबर आहे 14.5 डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन ऑफ प्रायमरी सक्सेशन. काय सांगितले, तर पहिलं बघा या ठिकाणी फायटोप्लॅन्टॉन नंबर 1, नंबर 2 आहे इमर्ज प्लांट, म्हणजे काय ना पाण्यामध्ये डुबलेले प्लांट आहेत. फायटोप्लॅन्टन काय आहे, सरफेसवर ग्रो होतात. 3rd नंबर जे आहे या ठिकाणी इमर्ज प्लांट आहेत, फायटोप्लॅन्टन्स आहेत. आणि 4 नंबरला तुम्हाला या ठिकाणी रीड स्वाम स्टेज, 5 नंबरला स्मॅश मिडल स्टेज आणि लास्ट वन आहे स्क्रॅप स्टेज. अशा प्रकारे डेव्हलपमेंट बनते की जिथं पाणी आहे, एखादा पॉन्ड आहे, तिथं हळूहळू काय होते, तिथे जंगल बनायला लागते. एखादा मॉइश्चर भाग आहे त्या ठिकाणी हळूहळू काय करते की फॉरेस्ट बनायला लागते. स्टेप इन प्रायमरी सक्सेशन समजले का? बघा, प्रायमरी सक्सेशन समजले काय की पृथ्वीवर सुरुवातीला जे चट्टान होते, डोंगर होते, तिथं लायकेनपासून फॉरेस्टपर्यंतचा जो सफर आहे, प्रवास आहे, त्याला प्रायमरी. दुसरं आहे सेकंडरी सक्सेशन, म्हणजे काय, डिफॉरेस्ट्रेशन झाले, ही जंगलला आग लागलेली आहे आणि त्यानंतर लाईफ बनणे, त्याला सेकंडरी सक्सेशन. प्रायमरी सक्सेशन मध्ये स्टेप काय आहे बघा, फॉर्मेशन ऑफ एरिया, न्यूडेशन. त्यानंतर बाहेरून काही स्पोर येत असेल तर इन्व्हेशन. त्यानंतर ह्यामध्ये प्लांटमध्ये ज्या स्पर्धा होणार, कॉम्पिटिशन म्हणणार, आणि कॉम्पिटिशनमध्ये त्याचे रिॲक्शन पाहायला मिळणार, एखादी प्रजाती तिथून निघून जाणार आणि लास्टला स्थिर स्टेबल जे असणार आहे क्लायमॅक्स. म्हणजे स्टेबल कोण असेल बघा, क्लायमॅक्स. बघा, न्यूडेशन, डेव्हलपमेंट ऑफ काय आलंय, बार एरिया विदाउट एनी फॉर्म लाईफ, इथून सुरुवात. कॉज ऑफ न्यूडेशन, टोपोग्राफी, क्लायमॅटिक आणि बायोटिक. जसं रीड करूया आपण. इन्व्हेशन, सक्सेसफुल इस्टॅब्लिशमेंट ऑफ अ स्पेसिस इन अ बेअर एरिया, त्या ठिकाणी एखादी स्टेज ड्युरिंग इन्व्हेशन, मायग्रेशन इन इसेरीज अँड ॲग्रिगेशन. कॉम्पिटिशन, लार्ज नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल ऑफ द स्पेसिस ॲट लिमिटेड प्लेस, एखाद्या कमी जागेमध्ये जास्त प्रजाती आल्या तर फूडसाठी कॉम्पिटिशन होणार. दे डेव्हलप कॉम्पिटिशन फॉर स्पेस अँड न्यूट्रिशन, जागा, स्पेस अँड न्यूट्रिशन, फूड. अफेक्ट इच अदर सेव्हरल, दोज हू अनएबल टू कॉम्पीट डिस्कार्ड. आणि ह्या कॉम्पिटिशनमध्ये जो समर्थ नसणार, स्टेबल नसणार किंवा तो तिथून काय होणार, डिस्ट्रॉय होणार, डिस्कार्ड होणार. आणि जो मजबूत असणार आहे, स्ट्रॉंग आहे, तो पुढे राहणार. रिॲक्शन, मोस्ट इम्पॉर्टंट स्टेज, the mechanism of modification of the environment through the influence of the living organism is known as reaction. की याचं प्रचलित मिळणार, कॉम्पिटिशन झालं तर दोन प्रजातीमध्ये त्याचं प्रत्युत्तर म्हणजे रिॲक्शन येणार. चेंज टेक प्लेस इन सॉइल, वॉटर, लाईट, कंडिशन अँड टेम्परेचर. सिरियल कम्युनिटी, शेअर म्हणा, सिरियल, वन रिप्लेस अनादर,
एका मागून एक कम्युनिटी येत जाणे, ह्यालाच काय म्हटलं आपण, शेअर म्हणा किंवा सिरियल कम्युनिटी. होल सिक्वेन्स शेअर. फर्स्ट स्पेसिस ऑफ एरिया, एखादी प्रजातीची सुरुवात होते त्याला पायोनियर. याचा अर्थ लायकेन कोण असणार, पायोनियर सेव्हरल कम्युनिटी. आणि पायोनियरपासून एक एक कम्युनिटी बनत जाणार आणि शेवटला लास्टला क्लायमॅक्स कम्युनिटी बनली जाते. आणि क्लायमॅक्स कम्युनिटी ही स्थिर आणि स्टेबल राहणार. क्लायमॅक्स कम्युनिटी फायनल कम्युनिटी ऑफ एरिया विच इज इस्टॅब्लिश फॉर लॉंग पिरियड. अंडरलाईन करा, MCQ बदलाय की क्लायमॅक्स कम्युनिटी ही काही स्टेबल पाहायला मिळणार. आता बघा NCERT बुक काय सांगते बघा, रीड करूया. एनी टाइम ड्युरिंग द प्रायमरी अँड सेकंडरी सक्सेशन नेचर ऑर ह्युमन सिरियल स्टेज सक्सेशन आर आयदर स्टेज. बरोबर आहे. ऑल्सो सच डिस्टर्बन्स क्रिएट न्यू कंडिशन दॅट encourage some species discard and elimination other species. की सेकंडरी सक्सेशनमुळे काही प्रजाती स्पेसिस काय होणार, डिस्कार्ड निघून जाणार. सक्सेशन तर इथे काय दिलं बघा, इकॉलॉजिकल सक्सेशन सुरुवाती वॉटर बॉडीपासून होणार, ह्याला म्हणतो आपण हेड्रेज. ह्याला म्हणणार आपण हेड्रेज. टर्मॉलॉजी लिहून घ्या. जर इकॉलॉजी सक्सेशन माउंटेनपासून होत असेल तर त्याला म्हणतो आपण झेरॉज. दिले का बघा, दिले बघा झेरॉज. वॉटरपासून असेल तर हेड्रेज आणि माउंटेनपासून असेल तर झेरॅज असं म्हटलं जाते. तर या ठिकाणी रीड करा झेरॅज सक्सेशन. तर काय लिहितं बघा की बोथ हेड्रेज अँड झेरॅज सक्सेशन लीड मी टू medium water condition मेसिक आयदर टू ड्राय और नॉट. म्हणजे ज्यावेळी जेवण सुरुवात होणार द स्पीसीज दॅट इन्व्हाइट द बेअर एरिया इज कॉल्ड अ पायोनियर. इन प्रायमरी सक्सेशन ऑन द रॉक दीज आर युजली लायकेनला आपण पायोनियर म्हणणार. सिक्रेट ऍसिड टू डिझॉल्व रॉकला डिझॉल्व करण्यासाठी काही केमिकल रिलीज करणार. दिस लॅटर प्रूव्ह वे टू सम व्हेरी स्मॉल प्लांट लाईक ब्रायोफायटा विच एबल टू होल्ड इन अ स्मॉल अमाउंट ऑफ सॉइल. दे आर विथ टाइम सक्सीड बाय बिगर प्लांट अँड आफ्टर सेव्हरल स्टेज अल्टिमेट स्टेबल फॉरेस्ट. क्लायमॅक्स कम्युनिटी रिमेन स्टेबल लॉंगर ॲज द एन्व्हायरमेंट अनचेंज्ड. विथ द टाइम झिरोफॅटिक हॅबिट get converted into mesophilic. अंडरलाईन करा, झिरोफॅटिक हॅबिट कन्वर्टेड इंटू मेसोफॅटिक. द प्रायमरी सक्सेशन सांगितले आपण, प्रायमरी सक्सेशन प्रोसेस इज अ व्हेरी स्लो. आता आपण काय करूया, एक थोडासा एक एक्स्ट्रा पॉईंट आहे तो आपण बुकमध्ये NCERT मध्ये नाही आहे पण तो महत्वाचा आहे, आपण जरा डिस्कस करूया. बेनिफिट ऑफ कीस्टोन. कीस्टोन काय आहे बघा, तर कीस्टोन जे आहे महत्वाचा रोल पूर्ण करतोय, म्हणजे बॅलेन्स. समजा हे दोन भिंती आहेत, एक ही 2 3 आणि ही भिंत आहे, हे एकमेकाला दगड काय आहेत अटॅच आहेत. परंतु हा मिडल जो आहे ह्याला इथनं जर हटवला तर दोन्ही जे साईड आहेत ती कोलॅप होणार. ह्याला म्हणायचं कीस्टोन. काय म्हटले, कीस्टोन. बघा हे मधला जो आहे ना, हे रॉक, हे जो दगड आहे ह्याला जर तुम्ही बाजूला केला तर हे पण कोलॅप होणार, हे पण कोलॅप होणार. लक्षात. कीस्टोन बेनिफिट काय बघा, कीस्टोन्स जे स्पेसिस आहेत इन्हान्स हॅबिट, तिथं सहवास वाढवणार. रेग्युलेट ॲनिमल पॉप्युलेशनला रेग्युलेशन करणार, पॉलिनेशन करणार, रिमूव्ह जेनेटिक विकनेस आणि रिसायकल न्यूट्रिशन. म्हणजे की स्पेसिस संख्येनं कमी आहेत पण रोल मात्र त्याचा महत्वाचा आहे. तर बघा कीस्टोन, याचं तुम्हाला कीस्टोन शार्प. समजा ह्या इमेजमध्ये बघा तर ह्या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी आर्थोपोडा दिसाले, त्यानंतर बायव्हलेंट आर्थोपोडा आणि शार्क आहे. समजा तुम्ही या ठिकाणी शार्कला इथनं हटवलं तर तुम्हाला खालची जी काही आर्थोपोडाची प्रजाती नष्ट होत्या. याचा अर्थ हा जो शार्क आहे कीस्टोन म्हटला जाईल, हा मिडल मधला.
कीस्टोन स्पेसिस बॉटनीमध्ये ऑप्शनल आहे आणि या ठिकाणी बायोलॉजी. जे डिअर आहे, हरिण आहे, हे काय आहे, कीस्टोन आहे. ग्रास आणि लॉयनचं या ठिकाणी फूड असणार. त्यानंतर सी ऑटर कीस्टोन आहे बघा या ठिकाणी. जर सी ऑटरला इथनं जर तुम्ही बाजूला केला तर ह्या ठिकाणी जी अलगी आहे ती काय होईल, डिस्ट्रॉय होईल. कीस्टोन स्पेसिस ग्रेटेड इन्फ्लुएन्स कमिटी, लो अबन्स नंबरनं कमी, व्हायटल रोल महत्वाचा, फिग इन ट्रॉपिकमध्ये अंजीर. बघा तर जंगलामध्ये बघा की जे फिग आहे हे इम्पॉर्टंट आहे की रेनी सीझनमध्ये सर्व ॲनिमल असतात, मोस्ट ऑफ हे फिग आहे, या फिगवर काय करतात, सर्वाईव्ह होतात. याचा अर्थ की जे फिग आहे, अंजीर आहे, जर फॉरेस्टमध्ये जर नसेल तर बरेचसे ॲनिमल जे आहेत ते काय होतील, तिथून डिस्ट्रॉय होणार. तर या ठिकाणी लेक्चर नंबर 6 या ठिकाणी कंप्लीट करून झालेला आहे. तर हा लेक्चर झाल्यानंतर तुम्हाला DPS नंबर सेकंड दिला जाईल आणि 1 ते 6 लेक्चर रिवाईज करत राहिला तरच तुम्हाला सुटतील, नाहीतर हे सुटणार नाही. ठीक आहे, टेक केअर, बाय.